आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 7 ते 8 दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर गोळीबार। या गोळीबारामध्ये 16 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची सरकारची माहिती आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील अतुल मोने, संजय लेले, दिलीप डिसलेंचा मृत्यू तर 12 जण जखमी। पहलगाममध्ये 2 तुकड्या करून दहशतवाद्यांनी हल्ला केलाय। त्यांच्याकडे ऑटोमॅटिक बंदुका असल्याची माहिती आहे। टीआरएफ या नावाच्या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। टीआरएफ ही लष्कर-ए-तोयबाची एक संघटना असल्याची माहिती कळते। सैन्याच्या वेशामध्ये आलेल्या 2 अतिरेक्यांकडून पर्यटकांवर गोळीबार। नाव आणि धर्म विचारून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्यात। अतिरेकी हल्ल्यानंतर अमित शहा श्रीनगरमध्ये पोहोचले। सर्व एजन्सीबरोबर तातडीची सुरक्षा बैठक। गुन्हेगारांवर कठोर कारवाई करू, शहांचं वक्तव्य। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध। हल्ल्यामागील लोकांना सोडणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ट्विट करत इशारा आहे। केंद्रीय गृहमंत्र्यांसह अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून दहशतवादी हल्ल्याची माहिती घेतली। शहांनी डीएम आणि सीआरपीएफ कडून हल्ल्याची माहिती घेतली। पहलगाममधील परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करू नये, तर ट्विट करत राहुल गांधींची सरकारवर टीका आहे। सरकारनं दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घ्यावी, राहुल गांधींची ट्विट करत प्रतिक्रिया।